वयाच्या 40 नंतर स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल, मानसिक आणि शारीरिक बदल सुरू होतात. या वयात योग्य आहार, व्यायाम, झोप आणि मानसिक संतुलन यांची काळजी घेतली तर वृद्धत्व उशिरा येतं आणि जीवन निरोगी राहतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल बदल आणि त्याची काळजी. 40 नंतर इस्ट्रोजन या हार्मोन्सचे प्रमाण कमी जास्त होऊ लागतं, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते, गरम झटके येतात, मूड स्विंग्स होतात, चिडचिड वाढते, चिंता वाढते, त्वचा आणि केस कोरडे पडतात. काळजी घेण्यासाठी तुम्ही आहारामध्ये सोयाबीन तेल, कडधान्य घ्या. हे नैसर्गिक इस्ट्रोजन वाढवतात. मानसिक शांततेसाठी योग, ध्यान, प्राणायाम करा. पुरेशी झोप घ्या 7 ते 8 तासाची. हृदयाचं आरोग्य जपा. 40 नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो कारण कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. काळजी घेण्यासाठी तेलकट तळलेले पदार्थ कमी करा. शेंगदाणे, बदाम, ओट्स, फळे यांचा आहारामध्ये समावेश करा. रोज 30 ते 45 मिनिटे चाला किंवा हलका व्यायाम करा. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल तपासणी दर 6 महिन्यांनी करा. हाडांचं आरोग्य चांगलं ठेवा. मेनोपॉज जवळ आल्याने कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी होतं, त्यामुळेही मूड स्विंग्स होतात. आहारामध्ये तुम्ही दूध, दही, तूप, तीळ, बदाम, शेवग्याची पाने यांचा समावेश करा. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये दररोज 15 ते 20 मिनिटे नक्की बसा. वेट ट्रेनिंग, योग, सूर्यनमस्कार हाडे मजबूत ठेवतात. मेंदू आणि मानसिक आरोग्य. 40 नंतर झोपेची कमतरता, चिंता आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. तेव्हा तुम्ही काळजीही घेऊ शकता की दररोज ध्यान करा, दीर्घ श्वसन करा आणि 8 तास झोप घ्या. मेंदूसाठी पोषक पदार्थ जसं की अक्रोड, बदाम, फिश ऑइल, हळद, फळे यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. TV किंवा मोबाईलवर सतत राहू नका. पुस्तकं वाचा, कोडी सोडवा, संगीत ऐका. मधुमेह आणि थायरॉईडची तपासणी करा. या वयानंतर थायरॉईड, साखर आणि हार्मोनल बदल सामान्य असतात. यासाठी तुम्ही अशी काळजी घेऊ शकता की वर्षातून एकदा तपासणी करा. पांढरे पदार्थ जसे की साखर, मैदा, मीठ कमी करा. हिरव्या भाज्या, फळे, डाळी, पूर्णधान्य यावर नक्कीच भर द्या. त्याचप्रमाणे व्यायाम करा, शरीराची हालचाल ठेवा. 40 नंतर बसून राहण्याची सवय शरीरासाठी धोकादायक ठरते. त्याचप्रमाणे उत्तम व्यायाम प्रकार जसं की योग, सूर्यनमस्कार, वेगानं चालणं, सायकलिंग, पोहणं यासारखे व्यायाम नक्कीच करू शकता. नाही जमलं तर आठवड्यातून 5 दिवस तुम्ही नक्कीच 30 मिनिटे व्यायाम करू शकता. हलकी स्ट्रेचिंग आणि श्वसनाचे व्यायाम रोज करा. पचनसंस्था आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. वयाबरोबर चयापचयही कमी होतं. काळजी घेण्यासाठी दररोज आहारामध्ये तुपाचा थोडा वापर करा. पचन सुधारतं. अति खाणं, तळलेलं, पॅकेज्ड फूड टाळा. कोमट पाणी, त्रिफळा चूर्ण, जिरं, पुदिना, चहा याने पचन सुधारतं. त्वचा आणि केसांची काळजी घ्या. हार्मोनल बदलामुळे त्वचा सैल पडते, केस गळतात. यासाठी तुम्ही नैसर्गिक उपायही करू शकता, जसे की नारळ तेल, बदाम तेलाने तुम्ही मसाज करू शकता. हळद, दूध, गुलाब पाणी तुम्ही त्वचेच्या आरोग्यासाठी वापरू शकता. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण टिकवा. सतत घोट पाणी पिण्याची सवय लावा. सामाजिक आणि मानसिक आनंद जसं की मैत्रिणींसोबत वेळ घालवा. आपल्या आवडीच्या गोष्टी करा, जसं की वाचन, बागकाम, चित्रकला. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. हसणं हा सर्वोत्तम औषध प्रकार आहे, तेव्हा नेहमी हसत राहा. नियमित वैद्यकीय तपासणी शरीराची करून घ्या. 40 नंतर काही चाचण्या कराव्या लागतात, त्या चाचण्या नक्की करा. यामध्ये टाळाटाळ करू नका. जसं की रक्तदाबाची तपासणी करा, साखरेची तपासणी करा. कोलेस्ट्रॉल वर्षातून एकदा नक्कीच चेक करा. त्याचप्रमाणे थायरॉईड वर्षातून एकदा नक्कीच चेक करा. तसेच स्तनाचीही तपासणी तुम्ही 2 वर्षातून करू शकता. हाडांची तपासणी करू शकता. गर्भाशयाचीही तपासणी तुम्ही 2 ते 3 वर्षातून करू शकता. या तपासण्या केल्या तर तुम्हाला तुमच्या अवयवांशी निगडीत झालेले बदल दिसून येतात आणि तुम्ही योग्य ते उपचार घेऊ शकता. आयुर्वेदिक दृष्टिकोन. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. त्रिफळा, अश्वगंधा, शतावरी, हळद, तूप यांचा योग्य वापर करा. ऋतूनुसार आहार घ्या आणि दिनचर्या पाळा. जसं की उन्हाळ्यात थंड आहार घ्या, हिवाळ्यात उबदार आहार घ्या. 40 नंतरचं वय म्हणजे उतार नव्हे, तर स्वतःकडे लक्ष देण्याचा सुवर्णकाळ असतो.
योग्य आहार, व्यायाम, मानसिक शांतता आणि नियमित तपासणी हेच दीर्घायुष्याचं आणि निरोगी स्त्रीत्वाचं लक्षण आहे. तेव्हा या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरून तुमचं आरोग्य, शारीरिक, मानसिक, सामाजिक, त्वचेचं, त्याचप्रमाणे शरीराचं आरोग्यही तुम्ही चांगलं ठेवू शकता आणि तुम्ही नेहमीच आनंदी आणि निरोगी नक्कीच राहू शकता.